करण जोहर आले त्यांचं मी आभार मानतो. ठाकरे वहिनीचं पण मी आभार मानतो. गाणीवर सर्व समोरच्या आलेल्या व्यक्तींचे आभार मानतो. फिल्म इंडस्ट्री अशी मी जेव्हा मला माझी मिसेस आली मला या क्षेत्रामध्ये जायचं मी म्हटलं नक्कीच हे क्षेत्र असेल की भारतातल्या 145 कोटी संख्यापर्यंत प्रत्येक मॅसेज आपण पोहोचू शकतो. जसे पूर्वी आपले पिक्चर व्हायचे की पूर्व पश्चिम असतील किंवा आता नवीन मध्ये 3 इडियट्स असतील असे पिक्चरमधनं जे मेसेज जातात देशासाठी एकता बांधून एकता देशाची राखण्याची क्षमता फिल्म इंडस्ट्री ठेवते. मी करण जोहरने एवढं सांगतो की मेसेज देणारे पिक्चर जर आपण केले यापुढे थोडेफार तर देशावरती त्यांचं एक चांगलं कौतुकाची थाप मारतील देशातली जनता. सर्व धर्मांना जोडून पुढे जाण्याची फक्त फिल्म इंडस्ट्रीचीच ताकद आहे की सगळ्या समाजाला एकत्र ठेवून योग्य ते मेसेज पाठवून. कारण प्रत्येक पिक्चर हा जवळजवळ 70% जनता पिक्चर बघते प्रत्येक भाषेमध्ये. त्यामुळं करण जोहरसारख्या डायरेक्टरांनी प्रोड्युसरांनी देशात मॅसेज राहून एकता कशी निर्माण राहील याचे प्रयत्न पुढे करावे एवढेच बोलतो. एवढी शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि यानंतर मी चित्र बसलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना विनंती केली होती की मला फार बोलायला लावू नका तरी पण 2 चित्र बोलते. स्टेजवर उपस्थित सगळे मान्यवर आमचे लाडके मित्र करण जोहर आणि हॉलमधील सर्व मान्यवरांना नमस्कार. निवडणूक संपली तरी माझा आवाज सुटला नाही आहे पण खास उषाताईसाठी आलेली आहे इकडे. कारण मला त्यांचं एक गोष्ट आवडते की त्या सगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या भागात कार्यरत असतात. जसं कन्स्ट्रक्शन आहे झालं सगळ्यात उत्तम काम मला त्यांचं आवडतं म्हणजे गुड टच बॅड टचमध्ये त्यांनी सर्व शाळांमध्ये इतकं सुंदर काम केलेलं आहे. आज समाजात आपल्याला माहिती पण नसतं की आपली मुलं आता मला तर नातू झालं आहे आपल्या मुलांना कधी पुढच्या वेळेला जे काय सहन करायला लागत असेल आपल्याला कळत नाही. बेसिक स्टार्ट फ्रॉम स्कूल डेज. सो त्यांनी शाळेपासून ते चालू केले. मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं की आम्ही तुमच्या सदैव बरोबर आहोत. आणि आता त्यांनी नवीन फील्डमध्ये प्रवेश केला आहे जो माझ्या खूप क्लोज टू हार्ट आहे. कारण माझं माहेर त्या इंडस्ट्रीतलं आहे. माझे वडील खूप वेल नोन मराठी नाटकातले होते प्रोड्युसर. मी तुम्हाला शुभेच्छा देते उषाताई. मला करण जोहरचा आशीर्वाद आहे त्यामुळे तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल. असा एवढा तुमच्या पाठी खांदा उभा असेल तुम्हाला गरजच नाही. तुमचे सगळे पिक्चर सुपरहिट होतील. धन्यवाद. धन्यवाद. मी शर्मिलाताई आणि संजय सरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं आणि समोर बसून आणि या पुढे आपल्या डोक्यामध्ये काय काय प्लॅन्स आहेत काय काय मानस आहेत आम्हाला सगळं ऐकायला हवं. प्लीज पुढे. माझाही आवाज नसणार आहे पण मी एवढंच सांगते की इथं आलेले सर्व मान्यवर आणि इथं आलेले सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे करण सर. मनीष मल्होत्रा येतच आहेत. थोडं रस्त्यात त्यांना उशीर झाला. मी खरंच या दोघांचं कौतुक करते. मी यांना विचारलं की असं मी मूवी करते. त्यांनी सांगितलं बिंदास्त करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. म्हणजे फिल्म कुठली असो आम्ही तुमच्या पाठीशी राहणार. आणि आजपासून तुम्ही मला प्रोड्युसर म्हणू शकता. मला असं वाटतं की उषा मॅमची खरी ओळख हीच आहे की त्या बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्यावर त्यांचा जास्त विश्वास आहे. त्यामुळे आय एम शुअर या प्रोडक्शन हाऊसचा लोगो आज इथे अनाऊन्स झाला आहे. पण फक्त तेवढंच नसून आणि त्याद्वारे निर्मित ही पहिली कलाकृती तू लिखाण आहे तुझं लिखाण आहे तू दिग्दर्शित करणार आहेस. तर याबद्दल आम्हाला जास्त ऐकून घ्यायला. मी साताऱ्याच्या एका छोट्याशा गावातला मुलगा आहे ज्यानं शेवटची फिल्म DVDवर बघितली कभी खुशी कभी गम आणि ती DVD खराब झाली म्हणून मी 150 रुपये त्या व्हिडिओ पार्लरवाल्याला देऊन आलो होतो. माल पण घातला होता. आणि आज मी करण सरांच्या शेजारी उभा आहे आणि ते फक्त आणि फक्त म्हणजे खरं तर म्हणतात की प्रत्येकाला आयुष्यात एक गॉड फादर असावा लागतो. आज मला गॉड मदर मिळालेली आहे उषा काकडेला. कारण खूप दिवस माझ्या मनामध्ये होतं आणि या इंडस्ट्रीमध्ये माझी खूप चांगली मैत्रीण रिंकूचे खूप आभार मानायचे कारण तिच्यामुळे मी उषा मॅमशी कनेक्ट झालो. आणि त्यांच्याकडे दरवेळेला कोणी ना कोणीतरी सिनेमा प्रोड्यूस करायचं म्हणून स्क्रिप्ट घेऊन येत होतं. पण मॅमचं एक वैशिष्ट्य चांगलं की ते प्रामाणिकपणे जे काम करतात त्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी तयार आहेत. आणि माझ्यासारख्या नवोदित म्हणजे मी
टेलिव्हिजन आणि फिल्म्स लिहिल्यात पण दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच करतोय आणि मॅमनी माझ्या पाठीशी उभ्या राहिल्यात आणि तेवढ्यावर का थांबले नाही तर माझ्यासारखे जेवढे तरुण आत्ता मराठीमध्ये असतील हिंदीमध्ये असतील त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाहीये त्याच्यासाठी नक्कीच UKP म्हणजेच उषा काकडे प्रोडक्शन्स हे त्यांचं घर असणार आहे पुढच्या काही काळासाठी आणि अनेक वर्षासाठी. तेव्हा थँक्यू सो मच ही संधी दिल्याबद्दल. आणि या प्रोडक्शनच्या अंडर मॅमच्या मनात आत्ता पुढच्या काळामध्ये 5 सिनेमे करायचं असं डोक्यात आहे. उसमें से एक हिंदी है और 4 मराठी फिल्में हैं और करण सर जैसे लोगों का हाथ आशीर्वाद अगर साथ में हो तो वो भी ब्लॉकबस्टर हो जाएगी. तो अभी ये पहली फिल्म जो हम लोग करने वाले हैं वो ऑब्वियसली मराठी फिल्म है और ये मराठी फिल्म है क्योंकि ये बहुत हमारे मतलब हमारे दिमाग में ऐसा था कि पहली फिल्म हम मराठी करें. तर या मराठी फिल्मच्या कास्ट अँड क्रूला मी वरती बोलवण्याची विनंती करतो. या फिल्ममध्ये प्रमुख भूमिकेमध्ये असणाऱ्या सुमेध आणि हेमल यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. First of all, thank you so much for being here and making this moment for me so special. एक स्वप्न असतं जेव्हा आपण सुरू करतो आणि ते स्वप्न हळूहळू जसं साकार होत जातं खूप चांगलं वाटतं. हा तो मोमेंट आहे माझ्यासाठी जिथे मी उषा मॅम, तेजपाल दादा, करण सर या सर्वांसोबत एका स्टेजवर आहे. रिअली एक्सायटेड. मूवीबद्दल मला जास्त काही सांगता येणार नाही. मी एक सांगते की ह्या 2 मुली तुम्हाला त्रास चालेल, असा त्रास चालेल आयुष्यात. मला बराच त्रास बघितला आहे. हा तर नक्कीच चालेल मला. बट येस, थँक्यू सो मच. आय एम व्हेरी कॉन्फिडेंट दॅट द प्रोडक्ट दॅट द प्रोडक्शन इज मेकिंग विल बी अमेझिंग आणि मी माझ्या साईडने फक्त मेहनत करेन, चांगला करायचा प्रयत्न करेन. आय एम व्हेरी शुअर की जे केलं जाईल या प्रोजेक्टमध्ये ते लोकांना आवडेल. थँक्यू. May I request all of you to shift a little bit towards your right so that we can stand along with the logo. We don't face उषा काकडे प्रोडक्शन्स चा लोगो तुम्हा सर्वांना पाहायला मिळतोय. सुमेध आणि मी खूप एक्सायटेड आहोत कारण जसं अभिजित तू म्हणालास की ज्यांना फाउंडेशन स्ट्रॉंग कसं बिल्ड करायचं ते माहिती आहे. अशा फील्डमधून मॅम तुम्ही आमच्या इंडस्ट्रीत येत आहे. सो आम्हाला कॉन्फिडन्स आहे तेजपालला, मला, सुमेधला की आम्ही परफेक्ट माणसाचा हात धरून पुढे पाय ठेवतोय. सो थँक्यू सो मच आम्हाला ही संधी दिल्याबद्दल तिघांच्या वतीने. आणि खूप एक्साइटमेंट आहे कारण सर इज युअर टुडे अँड द फिल्म इज अ लव्ह स्टोरी. सो वॉट I mean, it's a dream come true that I'm getting your blessing to start this journey. As Tejpal said, इतकी रोमॅन्टिक फिल्म कधीच पाहिली नसेल, इतका रोमॅन्स या फिल्ममध्ये आणि गॉड ऑफ रोमॅन्सचे ब्लेसिंग्स आमच्या सोबत आहेत. सो मला कॉन्फिडन्स आहे की ही फिल्म सुपर डुपर हिट होणार. थँक्यू. And I'm damn sure आप सभी के दिल में जो सवाल शायद अब तक 10 बार आया होगा कि Hello everyone. I am also happy. Thank you for giving me this opportunity. Thank you. Bye. Bye. नमस्कार. थैंक यू. आई लव यू. ये बहुत ही शुभ अवसर है आज और मैं उषा जी को बहुत ढेर सारे मैं शुभकामनाएं देना चाहूँगा ऑन द लॉन्च ऑफ उषा काकडे प्रोडक्शंस. ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज. एंड आई थिंक जिसका लोगो रिवील इतना ड्रामेटिक हो तो आप कह सकते हैं कि ये तो सिर्फ ट्रेलर था, बहुत सारी पिक्चरें अभी भी बाकी हैं. And Usha ji has been a dear friend, a big friend to the community, has contributed through her philanthropy and so much, not only to the film industry but so much around her and supporting children, health and education. She has really emerged victorious. और बहुत सारा आपको ढेर सारा आपको प्यार, आपको स्नेह, आपको बहुत सारी इज्जत और मोहब्बत आपको. And मराठी सिनेमा का मैं बहुत बड़ा फैन हूँ. And I'm just so happy and privileged कि आज मैं इस मंच पे खड़ा हूँ to launch a powerful production house, Usha Kakade Productions. And I just saw such immense talent on stage जो आज सेल्फी खींच रहे हैं आपके एक दूसरे का. Very lovely. To the launch of Vicky. Vicky already बहुत ही लकी टाइटल है, इसका डोनर भी बन चुका है.
अभी फुल ऑफ लव भी आएगा, विकी कौशल बहुत बड़े स्टार हैं, तो ये बहुत लकी टाइटल चुना है आपने। बहुत बहुत बधाई हो टू सुमेध एंड हेमल एंड टू तेजपाल। बहुत दिल से मेरी चाह है कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो, वरना सारी जो है वो फॉल्ट और ब्लेम मुझ पे आ जाएगा कि मैं आया तो हर शॉट पे, उसके बाद मैं अपना लक यहाँ आपको नहीं दे पाया। तो बाकी मैं दिल से चाहता हूँ कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो, ब्लॉकबस्टर हो, और उसमें से प्रॉफिट अगर आप मुझे थोड़ा दे दें तो मैं बहुत खुश हो जाऊँगा। जब आप बहुत सारे पैसे कमाएंगे तब मैं आप पहुँच जाऊँगा, क्योंकि वैसे पैसों की कभी कमी नहीं होनी चाहिए। बहुत सारा आपको प्यार। एंड यहाँ इस मंच पे जब मैं सबसे मिला तो बहुत गम भी था, खुशी भी। खुशी इस बात की कि इतना बड़ा एक अवसर है, और गम इस बात का मुझे एहसास हुआ कि मेरी उम्र हो चुकी है अभी। तो कुछ 30 साल से मैं इंडस्ट्री का हिस्सा हूँ, तो बहुत स्नेह और इज्जत के साथ सब मुझे मिले, लेकिन मैं डर गया कि आई एम 52, लास्ट 2 weeks ago I turned 52, लेकिन दिल तो बच्चा है अभी भी। और अभी भी मुझे लगता है कि मेरा जो ब्रेन है ना वो जेंसी की तरह घूमता है, उसी तरह जाता है। तो प्लीज़ जब आप मिले मुझे बस गले लगाइए। That's love and respect for me, and thank you so much. I'm so honored, Usha ji, to be here today. वादा कीजिए कि हर बार जब आप ऐसा कोई बड़ा लॉन्च करेंगे आप मुझे जरूर बुलाएंगे, क्योंकि मैं अपने सोबर से फुल सूट में आ जाऊँगा। Thank you, ladies and gentlemen. Thank you so much. Sir, you are a sweetheart and your touch is like a Midas touch. So I'm damn sure Usha Kakade presents Vicky Full of Love, written and directed. It's very good. No. It's unfortunate that my Marathi is not good, because I'm very proud of the state I live in. I'm very proud of the city I live in. I'm very proud of the deep-rooted culture and rich heritage that not only Marathi cinema but Marathi history has had in the large scheme of things. And I'm very proud that I'm born in this state, and I'm always very honored that I'm part of this wonderful city. We are damn sure. So, आप बताइए, may I help you with a couple of lines? Me ours, Vicky Full of Love या चित्रपटाला, विकी फुल ऑफ लव चित्रपटाला खूप मनापासून दिल से मनापासून शुभेच्छा देतो। ओके, मैं जब बचपन में शो देखता था आमची माटी आमची माणसं, तो मेरा फेवरेट शो था, उतना मैं बोल सकता हूँ। We were very privileged and honored to remake Sairat, which is, I think, the crowning glory of Marathi cinema. मुझे अभी भी याद है उस पल जब मैंने Sairat देखी, and I was so shaken by the film कि मैं वाकई 10 या 15 मिनट उस देखने के बाद मैं बोल नहीं पाया. And what outstanding performances! Wow, I bow my head down to this talent, incredible talent. So my question is, currently we all are seeing all these South Indian films like Tamil, Telugu are doing wonders. We all are loving it. Even without the subtitles, we understand what is the matter. Right. And as you know, even Marathi films are based on literature, some wonderful stories, some best of the actors, which even Indian cinema, Hindi film industry also loves to work with. So what do you think, what is current scenario of the Marathi film? और आपको क्या लगता है कि क्या चीज़ें अगर हो या ऐड हो जिसकी वजह से मराठी सिनेमा भी जितना साउथ का सिनेमा अभी पॉपुलर हो रहा है उसके आसपास और भी पहुंच पाए? मतलब एवरीवन लव्स मराठी सिनेमा, बट फिर भी आंकड़ों के बारे में बोला जाए, आई नो इट्स अ लॉन्ग क्वेश्चन बट यू नो। No, but I just feel कि जो हम कर रहे हैं बहुत अच्छा कर रहे हैं और उस बात का गर्व हमें होना चाहिए. कभी कभी कंपैरिजन्स में हम अपनी वैल्यू कम कर देते हैं. मराठी सिनेमा बहुत गर्व वाली सिनेमा है और हमें बस कहना चाहिए कि इट इज़ द बेस्ट सिनेमा इन द वर्ल्ड. वी शुड बिलीव इट एंड इट विल बी दैट. So I feel कि we're very proud to have the rich, beautiful talent that exists in Marathi cinema. बहुत सारे talented actors हैं, technicians हैं, filmmakers, निर्माता हैं, निर्देशक हैं, संगीतकार हैं, बहुत सारा talent है. और मनीष मल्होत्रा भी आ गए, talent के लिए वर्ड शब्द कह दिया और वो पहुंच चुके हैं यहाँ. So I feel कि we should be happy with what we do and I'm sure बहुत सारा प्यार और स्नेह to Telugu तमिल सिनेमा, but हम अपने आप में भी बहुत खुश हैं और अच्छा काम कर रहे हैं. Great sir, thank you so much. बहुत बहुत शुक्रिया कि आपने वक्त निकाला और आप आए. Yes, please. आप कहेंगे कि ट्रैफिक में फंस गए थे, लेकिन लग तो नहीं रहे, वैसे काफी चकाचक लग रहे हैं. हाँ
बहुत बहुत आप उषा काकड़े जी को कुछ कहना चाहेंगे मनीष मल्होत्रा साहब? Usha ji is a friend and she's always joyful and she's always been looking forward to producing films. So बहुत mubarak and it's finally happening. We're all following what Karan has started, producing fabulous films. And so many congratulations and I know you're going to look good here too. मनीष जी का उषा मैम से मैं विनती करता हूँ कि आप मनीष जी का स्वागत करें